खरं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी माझी कालच निवडणूक झाली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते अजितदादा पवार यांनी काल एक मागासवर्गीय घरातील सर्वसामान्य घरातील एक नवबोध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान केलेले। खरं तर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो। वास्तविक बघितलं तर गेली 2 दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज जगदीश भाई आणि त्यांच्या कुटुंबांनी, त्यांच्या सहकार्यांनी, त्यांच्या मित्रांनी आजचा हा जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेले त्याच दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार कोणी केला असेल तर जगदीश भाई आणि त्यांच्या कुटुंबांनी केला असेल। हेही तितकेच आनंद आणि महत्त्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्षपदाचा सोहळा असणार आहे। अनेक स्पर्धकांना डावलून आपली वर्णी लागलेली आहे, काय सांगाल? अशा प्रकारच्या इतरांना अपेक्षा होती परंतु त्यांच्यावरती मात करत आपण या ठिकाणी विराजमान झालात त्याच्या बघा, या ठिकाणी तुम्ही पत्रकार मीडिया मित्रांनो, खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी 3ऱ्यांदा आमदार म्हणून राहिलेले। तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरणीय मी दादासोबत एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली 20 वर्षापासून काम करतोय। वास्तविक बघितलं तर ही माझी 3री टर्म आहे। या 3ऱ्या टर्ममध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे खरं तर त्यांच्या वतीनेच भेटलेला आहे। आजच्या कार्यक्रमात जनतेला काय आश्वासित करा? अण्णांना आज एवढा मोठा पद झाला आणि या सीताई मंगल निवास मध्ये जे जे आलेत, मी एवढा अण्णांना एवढा मोठा नाही, जे जे आलेत ते राजकारणात पुढे गेले आहेत याचे तुम्ही पत्रकार साक्षीदार आहात। रामदास आठवलेला पहिले इथं आले 13/12/1982 ला माझे चुलते माझ्या वडिलांनी त्यांना या गावात आणले। आज रामदास आठवले देशाच्या तख्त्यावर आहेत। मला विश्वास आहे की अण्णा भविष्याच्या काळामध्ये अण्णाकडे सगळ्या समाजाने जाणं गरजेचं राहील। समाजाच्या व्यथांनी काम करणारा नेता आपल्या समाजात उरलेला नाही, त्यामुळे समाजाचा नेता, समाजाचा उगवता एक महाराष्ट्राच्या क्षितिजावरती लखलखणारा तारा म्हणून अण्णा बनसोडेकडे हा समाज पाहणार आहे आणि हीच व्याप्ती संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिला तर भविष्यात आपल्याला दिसून येईल। पक्ष कुठला आहे त्यापेक्षा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं असतं। पक्ष येतात जातात, आज पक्ष बदललं जातं, उद्या पक्ष बदलले जातात, परंतु अण्णांनी ज्या वेळेस या पक्षाचा इकडे तिकडे चालला होता, अजितदादांच्या बरोबर पहिली शपथ घेताना जर कोण असतील तर ते अण्णासाहेब होते आणि म्हणून अण्णा आपला शब्द आम्ही सारे प्रमाण ठेवू आणि आपण या महाराष्ट्राच्या तरुणांचा बराच प्रश्न आहे, जखडलेले प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठीच ती व्हीलचेअर आहे, ती चेअर आपल्याला आहे, हॉट चेअर आहे आणि त्या चेअरचा उपयोग अण्णा आपल्या समाजासाठी करतील याची मला 100% खात्री आणि मी अण्णाच्या वतीने ग्वाही देतो। काही बघायला गेलं तर आपले सर्वांचे नेते आणि नवनिर्मित ज्यांची कालच उपाध्यक्षपदी निवड झाली, महाराष्ट्राच्या या क्षितिजावर लखलखणारा तारा म्हणून ज्यांचं नाव अण्णासाहेब बनसोडे आहे, ते बनसोडे साहेबांचा आज आपल्या पनवेलकरांचं एक भाग्य आहे की पहिला सत्कार करण्याची वेळ ही रायगडला मिळाली आणि रायगड हा क्रांतीचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती आहे। हा क्रांतिकारांचा जिल्हा, हा संतांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज अण्णांचं पहिल्यांदा मंत्री म्हणून, उपाध्यक्ष म्हणून प्रथम पाय या जिल्ह्याला लागलेला आहे आणि हा जिल्हा नक्कीच अण्णांच्या विचाराचा किल्ला असेल हे आजच आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने एक दीप धम्मके कौल यांच्या वतीने राकेश दादा आणि गमळे सर अण्णांना एक हार या ठिकाणी देऊन अण्णांचं स्वागत करतायत। पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती, प्रथम शिक्षण सभापती
वाकना घालते समोर एक सेकंड होल्ड ऑन प्लीज सर समोर इकडे बघा इकडे प्लीज ताई इकडे ताई समोर त्याला जोरदार टाळी झाली पाहिजे समोर दिनेश जाधव आणि प्रकाश गायकवाड फिरून एक सेकंड असं आतमध्ये प्लीज एक्सक्यूज मी हो दादा प्लीज बघा अमोल इंगोले सर रेडी सर इकडे समोर प्लीज अण्णा यस वन मोर प्लीज स्माइल बेटा थँक्यू सर एक दैनंदिन डायरी एका वर्षाची असावी म्हणून पेन आणि डायरी हे पंकज सोनवणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पुढे इकडे बघा राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिला सत्कार माझे सहकारी आमचे बंधू जगदीशभाई गायकवाड, आमच्या वहिनी कविताताई, आमची भगिनी विद्याताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जगदीशबाईचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व कुटुंब, नातू नातवंड, सुना, बहिणी, अतिशय मोठा परिवार रायगड या ठिकाणी आहे. जगदीशबाई बद्दल मी बोलण्यापेक्षा तुम्हालाही माहिती, गेली 30-35 वर्षापासून दलित चळवळीमध्ये काम केलेले माझे सहकारी. खऱ्या अर्थाने आजचा जो सत्कार त्यांच्या कुटुंबाच्या वतीने, त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि अविस्मरणीय असा सत्कार असणार आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या उद्देशाने खरं तर मला जे पद भेटलेले आहे ते महाराष्ट्राचं पद आहे. या पदाचा उपयोग मी माझ्या जनतेसाठी, माझ्या दलित चळवळीतील मित्रांसाठी, माझ्या समाजासाठी, सर्व स्तरातील सर्व लोकांसाठी याचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा यांनी हे जे पद आहे हे मागासवर्गीयासाठी पद त्यांनी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने मागासवर्गीय घटकातील, नवबौद्ध समाजातील एका सर्वसामान्य घरामध्ये, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसाला दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने सर्वप्रथम या तिन्ही व्यक्तींचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण, मागाशी जगदीशबाईंनी सांगितल्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचं काहीतरी महत्व आहे. या ठिकाणी ही जी भूमी आहे ही क्रांतिकारकांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये माझा सत्कार होत असताना अतिशय आनंद आणि अतिशय अभिमानाने या ठिकाणी अविस्मरणीय असा सत्कार केलाय. त्याबद्दल जगदीशबाई, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो. पण हेही या ठिकाणी आवर्जून सांगतो, उपाध्यक्ष पद हे अख्ख्या महाराष्ट्राचं आहे. रायगड परिसरामधील ज्या काही अडचणी असतील, आमच्या भगिनी असतील, आमच्या वहिनी असतील, जगदीशबाई असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जगदीशबाईचे सर्व सहकारी असतील, तुम्हाला केव्हाही कधीही कुठलीही अडचण पडली तर तुम्ही जगदीशबाईला सांगा, ताईंना सांगा, वहिनीला सांगा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा जगदीशबाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आजचा हा जो सोहळा तुम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिल्यांदाच सत्कार आहे. त्यामुळे या सत्काराची जाणीव, या सत्काराचं महत्व माझ्या लक्षात नक्कीच राहील. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना, माझ्या मातांना मनापासून धन्यवाद देतो.
आणि उद्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्याही आपल्या सर्वांना मनापासून, आंबेडकर जयंत्याच्याही, बुद्धही जयंतीच्याही सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण दाखवलेलं प्रेम, आपण दिलेले सहकार्य नक्कीच जगदीश भाई लक्षात राहील एवढंच या ठिकाणी